नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं साताऱ्यामध्ये। तर आज आपण अजिंक्यतारा किल्ल्याची भटकंती करणार आहोत। तर या किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आपण एंटर करताच असा भला मोठा दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्यावर सुंदर असं नक्षीकाम कोरलेलं आहे। त्यानंतर या पायऱ्यांनी आत गेल्यानंतर आपल्याला सातारा शहराचं काही असं सुंदर दृश्य पाहायला मिळतं। इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला हा अजिंक्यतारा किल्ल्याचा दुसरा मार्ग म्हणजे दुसरा दरवाजा दिसतो। ह्या दरवाज्यातून एंटर करून आत शिरल्यानंतर आपल्याला हनुमानाचं मंदिर व महादेवाचं मंदिर पाहायला भेटतं। आता आपण जात आहोत मंगळाई देवीकडे। इकडे नाणे टंकसाळे आणि हा राज सदर। अजिंक्यतारा किल्ला राजधानी असल्यामुळे इथे नाणे पाडल्या जात होते। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सध्या मी आहे अजिंक्यतारा किल्ल्यावर। तर ही स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून या किल्ल्याला ओळखल्या जाते। तर स्वराज्याच्या मुख्य 4 राजधान्या होत्या। त्यातला पहिला पुण्यातील किल्ला राजगड, त्यानंतर रायगड जिल्ह्यातील किल्ला आपला रायगड, त्यानंतर जिंजी आणि चौथा किल्ला म्हणजे हा अजिंक्यतारा। अजिंक्यतारा किल्ला शिलारवंशीय भोजराजा दुसरा यांनी इसवी सन 1190 मध्ये या किल्ल्याचे बांधकाम केले होते। पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे गेला आणि नंतर विजापूरच्या आदिलशहाकडे इसवी सन 1580 मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांद बीबी या किल्ल्यात कैदीत होते। शिव राज्याचा विस्तार होत असताना 27 जुलै 1673 मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला। या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने 2 महिने विश्रांती घ्यावी लागली। शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब महाराष्ट्रात शिरला। 1699 रोजी औरंगजेबाने साताऱ्याच्या या दुर्गाला वेढा घातला। 13 एप्रिल 1700च्या पहाटे मोगलांनी सुरंग लावण्यासाठी 2 भुयारे खणली। बत्ती देताच क्षणभरात मंगळाईचा बुरुज आकाशात भिरकावला गेला। तटावरील मराठे दगावले। किल्ल्यावर मोगली निशाण फडकवण्यास तब्बल तरीसुद्धा 4.5 महिने लागले। आता दुपारचे 1 वाजलेले आहेत। हे संपूर्ण असं सुंदर असं सातारा आपल्याला पाहायला मिळतंय। अजिंक्यतारा किल्ल्यावरचं असणारं हनुमंताचं हे जुनं मंदिर आहे। हा किल्ला पाहिल्यानंतर आम्ही साताऱ्यातील काही वेगवेगळ्या प्लेसेसना व्हिजिट केली। त्यातील एक राजवाडा, प्रतापसिंह हायस्कूल, त्यानंतर साताऱ्याची खाऊगल्ली, तर असं सुंदरपणे आम्ही भटकंती केल्यानंतर परतीच्या प्रवासाला मस्त येताना वाटेत जेवण केलं। वीर डॅमला या प्रवासाचा आम्ही अंत केला।